ओसरगाव ग्रामस्थ म्हणून तुमची टोल नाक्याबद्दल भूमिका काय? नमस्कार, मी प्रदीप पुंडलिक तळेकर, राहणार ओसरगाव. आणि आता मी या टोल नाक्याजवळ या ठिकाणी उभा आहे. हा टोल नाका येत्या 4 दिवसात हायवे प्राधिकरणाने सुरू करण्याचा घाट घातलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन जोरदार या टोल घेण्यासाठी प्रखर विरोध करत आहोत. हा टोल नाका कायमस्वरूपी हा टोल नाका रद्द करण्यात यावा. हा टोल नाका ओसरगाव ऐवजी जर शासनाने जर टोल घ्यायचाच ठरवला हायवे प्राधिकरणाने, तर हा टोल नाका ओसरगावमध्ये हटून तो खारेपाटण इथे उभा राहावा. सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवर पत्रादेवी येथे हा टोल नाका उभा राहावा अशी आमची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. इथे पर्यटक मोठ्या प्रमाणे येत जात असतात. किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय हे ओरस आहे. इथे हॉस्पिटल सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ओरसला आहे. आपल्या या 3 तालुक्यांना लोक 3 तालुक्यातील इथे ग्रामस्थ वाहनातून ये जा करतात. त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडणारा हा टोल नाका जर चालू झाला तर येत्या काळात वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात हा टोल द्यावा लागणार आहे. आणि इथे ह्या टोल नाक्यातून कोणालाही सूट दिलेली नाही. लवकर हा टोल नाका चालू करण्याचा घाट हायवे प्राधिकरणाने घातलेला आहे. तरी आमचा या टोलला प्रखर विरोध आहे. आणि जर पोलीस बळाचा वापर जर करून इथे टोल नाका जरी चालू केला असेल तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून सिंधुदुर्गवासियांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि प्रखर विरोध करणार आहोत अशी. आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि हा टोल नाका इथून कायमस्वरूपी हटवावा अशी आमची जोरदार मागणी आहे. रद्द करा, रद्द करा, टोल नाका रद्द करा, रद्द करा, रद्द करा, टोल नाका रद्द करा. नमस्कार. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर दडपशाही आणि कुठल्याही प्रकारचा जर बेकायदेशीर अनधिकृतपणे जर टोल नाका सुरू करण्याची जर घाई गडबड केली तर ओसरगाव ग्रामस्थ म्हणून आम्ही रस्त्यावर जोरदार उतरणार आणि हा टोल नाका रद्द करण्यासाठी जे काय प्रयत्न करता येतील ते आम्ही जोरदार प्रयत्न करणार. ओसरगावामध्ये हा टोल नाका आम्हाला मुळीच नको आहे. पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामे अपूर्ण आहेत. मुंबई गोवा हायवेचं काम अपूर्ण आहे. आणि अशा परिस्थितीत टोल नाका जर चालू करण्याचा जर घाट प्रशासन करत असेल तर ग्रामस्थ ओसरगावचे आणि सिंधुदुर्ग वासीय व्यापारी मिळून इथे जोरदार आंदोलन छेडलं जाईल. आणि प्रसंगी उपोषण आणि वेगवेगळे जे लोकशाहीचे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले आहेत, घटनेने जे अधिकार दिले आहेत त्याचा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जोरदार आम्ही ओसरगाव ग्रामस्थ म्हणून जिल्हावासीय म्हणून या टोल नाक्याला जोरदार विरोध करणार. हा आमचा विनंती वजा इशारा समजा किंवा आमची सूचना समजा, पण आम्ही टोल नाका कोणत्याही परिस्थितीत हा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रद्द करा, रद्द करा, टोल नाका रद्द करा, रद्द करा, रद्द करा, टोल नाका रद्द करा.